राजकारणाने थोडीशी आता लुडबुड थांबवावी असं काहीतरी सल्ला द्याल तुम्ही पाटील? राजकारण्याने आता लुडबुड थांबवावी सामाजिकरित्या? नाही असं पण नाही म्हणणार. त्यांना दम नाही निघणार. आळी असती मोठी, काही काहीच्या बिगार शेपटाच्या आहेत, काहीच्या शेपटाच्या आहेत, त्या टोकरीत येतं ते त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही. मग त्यांचं पोट कसं चलन, त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही आहे. परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला मी. शेवटी काय असतं बघा, किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसतात ना. ज्याला जे करायचं ते करणारच. परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरासाठी, मला राजकारणाशी नाही देणं गेलं. आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त 11 कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले. संभाजीनगरमधला आकडा जर बघितलं तर 40च्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा. नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का? नेमकं अशा पद्धतीने अडचणी काय आहेत? आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आत्ताच 8-15 दिवस झाले GR काढून, आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यातले. आपण थोडं थांबूयात. पटलं आम्हाला. त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता. GR मराठवाड्याचा, शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचाच, आणि ते आपलेच बांधव. थांबूयात, 4 दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो. तोवर आचारसंहिता लागली. पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला, मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही. एक पण. सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सुरू आहे. पंचायत समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं, असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमात. नाही, माझ्या डोक्यात हे बघा, मी नाही लपवत बघा कधी, आणि तुम्ही सगळे बघतात बी. मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही. राजकारण हा मला नादच नाही. पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम खात. ज्याचं त्याचं मी मागं सांगितलं, तुम्ही तुमचं राजकारण करा, मोठे व्हा, पण मराठ्यांवरती अन्याय का करता, हे माझा उद्देश. तुम्ही अन्याय केला, मी नाही सोडणार. मग तुम्ही किती असो, किती तो जागीरदार असो, कुणी असो, मी सोडणार नाही. मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं. आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं. मराठवाड्यात जवळपास 2,56,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत, परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात, परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जातात. ते खरं आहे. तुम्ही म्हणता हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत. नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं. ज्यांच्या मंत्रालयामार्फत येतं संजय शिरसाट साहेबांना, त्यांनाही सांगितलं वेळोवेळी. परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन, आता नको सांगायला, मग मायाने पोटात राहणार खपकून देतो सांगून मी. ते सगळं होणार, मराठवाडा जाणार आरक्षणात पुरा. दादा, नार्को टेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे, मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का? परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठं मागणी केली? त्या हँगाड्याने केली तिकडून. चल ना म्हणा आता. हे बघा, लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं. तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिला, आणि माझा तेव्हा अर्ज जर चुकीचा असेल, तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठे चला, तिथं सह्याने केल्यात 2 बापाच्या अवलाद. मी शेतकऱ्याचं पोरग, आम्हाला खरं पडतं, खोटं नाही पटत. तो खोटा, तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करणं चालू. घातपातापर्यंत चालला तू, आणि ते बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल, लपू नको. पदरा जाणून लपायचं नाही. एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत, नळ्या कुंकड का घालीणार, घालून माया घालून घे. चल, थांबायचं नाही आता. तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. आता त्याचा जो कॉल आहे CDR आहे, त्या संदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? कारण आता अटक केलं गेलं, पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं. ते कोण पोरग आहे ना, मला माहीत पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय. आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं. तसे सगळेच चांगले आहेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गेलं. त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला, याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी, आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला, आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना. तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो की खूप मूडमध्ये आले म्हणजे लय उड्या हाणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून. तूच म्हणतो
याच्यामुळे ही कट रचलेला धनंजय मुंडेने स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं खरं काढावं काय असेल ती. मी तयारी म्हणतो ना. मग त्याला काय इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लय गोळ होईल. उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवतो आताच. मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल. मग प्रॉब्लेम काय मग चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी आहे ती. तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण. दादा या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता, वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता. काय नेमकं तुमच्या परिसरात तिथे थांबत होता काय नेमकं? आयला मी त्याला खरंच बघितलंच ना राव. ते कोणी मी नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आम तिथं. आमचाच फेस पाडा भाकरी करू बायको सांगते तू कुठून आणतो तुला असले गच पण काही सांगा आणतात. आता ते आमच्या जवळचं आता सगळे दुनिया बघतो तू. यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्यांना बघितलं राव. तिथं आम्ही आमचंच थापित होतो. आम्ही आमचंच खातो. याला ठेवायला आणि पैसे कोणाजवळ द्यायला तुला पगार. हे खूप हे बघा विनोदाचं भाग नाही भैया लय मोठं षडयंत्र आहे. ह्या टोकाला धन्याने जायलाच नको होतं. ह्या टोकाला नको जायला पाहिजे. ठीक आहे विरोध करणं चालू राहतं अमुक चालू राहतं. तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता. मी एवढं सोपं आहे गाड्याच काय सांगतो. माझ्याजवळ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो. तुम्ही जायचं नसता मग गोळ्या औषधच घाला. याला बायाचे धंदे करायला तू आता. अरे बाया जेवणात औषध घालते ना राव. काय कच्चे पाठील तो. पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी. मराठा जिंकायसाठी मी जिद्दीनं लढलो. पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले. तर खून कट रचून खून करायचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाच्या हलवायची. असे बयाचे चाळे करू शकतात कट रचायचे. एवढा मोठा कट शिकला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला काय सगळं झालेलं आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही. मला ते काय माहीत नाही. मी पण विचारलं नाही. मी पण फोन केला नाही. फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी. ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितल्यावर अलिबाबा नाही ते अलिबाबा तिकडचा आहे. ही शेत चिल्ली ज्या झाडावर बसवतो तेच झाड तोडितो आणि फांदीवर पडवतो. त्याच फांदीवर पडतो तीच फांदी तोडितो आणि त्याच्यावरच बसवतो. यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागं सारख्यात नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचं खोट्याचं खरं करायचं नाही. तो म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या. मायामुळं सगळं तर बाहेर येईन त्याचं. कोणाकोणाचं काय केलं महादेव भाया मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भायाच्या देशमुखांच्या प्रकरणात किंवा अंधारातून किती चाली रचल्या हे तरी लोकांना माहीत होईल. अरे ते वंजऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं. चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण. आणि आता त्यांना रस्त्यावर उतरतोय. रस्ता रोको करा नामकं करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठ्यात त्यांचा टोला टोली लावून द्यायची होय आणि पाप तू करी जाय. आता दोघंच आपण टेन्शन घ्यायचं नाही. वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको. तू नार्को टेस्ट चल मी चल घालून तिथं कांदळ्या घालायला 2-2 अडीच घालून दे. चल तू तिकडे चल पाटांना त्या मशीनीत जाऊन हाक तिथं पण चल. पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला. तपास यंत्रणा कामाला लागलेले आहेत. मात्र गेल्या 2 वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे. सामाजिक दरी पसरलेली आहे. बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील देत नाही. तुम्ही मोठे बंधू म्हणून एक काय सामाजिक आव्हान कराल की ही कुठेतरी सलोखा निघाला पाहिजे. सर्व पूर्वीसारखं एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे. बहुजन असेल मराठा असेल ओबीसी असेल. तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्राचा. मला दादा एक सांगा मी चांगल्याचं ऐकत नाही पण तुमचं ऐकतो. मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनवून बी दाखवा. माणूस म्हणून पण बोलतो. मी चुकलो कुठं. मी ना बहीण भावाला कधी विरोध केला. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका. तुमचा माझा काही संबंध नाही बहीण भावाचा. म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना. आपण निरोपसुद्धा पाठवले होते. ते ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून. त्याच्यात 2 मोठे अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे. नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो. दोघांच्या पण मी सांगितलं होतं मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही. हे विनाकारण भाषणं करतात राहून माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण. तुम्ही करू नका.
मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही, 3दा सांगितलं. चौथ्यांदा पुन्हा बोलले, पुन्हा त्यांनाच पाठवलं. म्हटलं थांबा बरं का, एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत असं 25 वर्षाची झालं मी पाडी ना, मग माझी चूक काय? तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही. आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे, तर मी सिरियस विषय घेतला म्हणून बोलायला लागलो. मी इथं सुरू आहे, त्यांना आंबडला येऊन त्या येवल्याला काही गरज होती का? नाही. इथल्या बीडबद्दल ह्या 2 नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का? नाही. तुम्ही सुरू केलं. अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करला तर मला बोलावं लागेल ना. संतोष भाईचा खून करून टाकला, बोलायचं नाही. मला चूक दाखवा बाई, इथं चुकला नाही तुमच्या शब्दावर. मी म्हणतो मी मोठ्या मोठेच नाही करत. जर 4 पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल. चूक काय मराठ्यांची? चूक काय? मराठ्यांनी काय पाप केलं? तुम्ही उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा, मराठ्याच्या नेत्यावर पण अन्याय करायचा, बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, सभापती, सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा. ते पक्षात राहतात, कुठं राहतात म्हणून ते दबतात. पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना. मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार 100% राहणार. मात्र योगेश, मात्र महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती अशी आहे, कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही, त्यांना वसतिगृह मिळत नाही. तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला, तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला. तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान कराल? हा दुजाभाव बंद झाला पाहिजे का नाही विद्यार्थ्यांचा? त्याचं खरं कारण सांगतो मी तुम्हाला. वंजारी समाजात यांनी 2 भाग केले. याच्याबद्दल बोलतो आम्ही, तिच्याबद्दल नाही. याने 2 भाग केले. गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो. सुशिक्षित दुसरा भाग, सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी, काही म्हणतो आम्ही, काही अधिकारी यांची सांगड घातली यांनी. सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली. पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं. यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली. म्हणून जे तुम्ही म्हणता ना राज्यात ते बिघडले, लोकांची भावना उठली. कसल्याही मॅटरमध्ये हे साथ देणार. तुम्ही चुकीचं असलं चूक म्हणा ना. आमच्याच्या सुद्धा चूक असलं का आम्ही चूक म्हणतो, नाही उठत, अजिबात नाही उठत. एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्याने चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत नाही. तुम्ही तसं का म्हणत नाहीत? तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागच उभा राहता, काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता. कसं दबन आहे? मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या? खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा. यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार, फोटो काढणार, दारू पिऊन शा देणार, येता जाताना कट हाणणार, काहीतरी उग्रट भाषेत बोलणार. लोक किती दिवस सहन करणार? हे दुष्परिणाम. कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला, हाय ना त्यो म्हणजे तो असल्या चुकीच्याला बळ देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता. त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना, समजा त्या काय नाव त्यांचं, त्या पंकजा मुंडे, की बाबा शांतता राहिली पाहिजे. आम्हाला पटलं ती गोष्ट, शांतता राहिली पाहिजे. कुणी जर समोरून हात केला तर आम्ही कुठं चुकीचं त्याला काढलं नाही, त्याच्यापासून बोललो पण नाही. आम्ही सुद्धा इतके उग्रट नाही आहेत. परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात, ह्यो पाठबळ देतो म्हणून. आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं. आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला, सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो. पूर्वी काय होतं, आम्ही बघितलेला वंजारी समाज, आम्ही बघितलेला लहानपणी मुकादम असायची. त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची तर पट्टा पडूस तर हे माघारी येत नव्हता, इतका इमानदार होता. नंतर हे मुकादम झाले. मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत नव्हती, एवढी इज्जत कमावलेली होती. पण जसा ह्यो प्रवाहात आला, ह्यो शेख चिल्ली जसा प्रवाहात आला, ह्यो याने काय केलं, बुडायचे तुला पैसे, बुडी हो मी आहे तू आहे मग. अरे त्यांना फुकट पैसे वापरायला भेटायला लागले, सवय लागली फुकटाची. असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू. यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं त्या वंजारी समाजाची वाताहत झाली. आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या, ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागतात. त्यांना जे खरं आहे ते करावंसं वाटतं, खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत. आता बघा तुम्ही, यांनी माही घातपाताची सुपारी दिली. आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही म्हणते. तुमची कधी बुद्धी ठेपायला ना की खरं आहे कसं एकदा चेक करा. होणार सिद्ध तुम्ही, मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो, त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध. तू चुकीचं आहे का नाही, मी चुकीचं आहे का नाही, चल नार्को टेस्टला. काय लपायची गरज आहे? कशामुळं गोरगरीब वंजाऱ्याचा वापर करायचा, गोरगरीब ओबीसीचा. हा आता तो ओबीसीला सुरू केलं. ओबीसी ओबीसी ठेका घेतला होय तो. तू पाप करणार, जे काय व्हायचं ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. तुला काही केलं नाही तो कर नाही, त्याला डर कशाला, चल नार्को टेस्टला. किती सोपं आहे. चलो धन्यवाद. आणखीन काही? पाटील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याला फार
त्या डोनाल्ड ट्रम्प संग नेलं तरी मला काय गरज नाही. याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने. हा, याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही. 2029ला वाईट करी. हा, मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे. जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना, तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो. पण त्यांनी ही घातपातात चूक केली. अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला, गप्प बसता का तुम्ही? गप्प बसणार का? कशामुळे पांघरून घालता? झालं की महादेव मुंडेच्या टायमाला, झालं की त्यांच्या टायमाला, संतोष भाईच्या टायमा सुद्धा तेच झालं. बार तेच माझा घातपात ते करतोय. आणि तुम्ही त्याला समजता 2029ला पश्चाताप येईल. कारण तुम्ही 2000 आत्ता झालेली 24ची निवडणूक आठवा. किती हाल झालते ना. मला ते बोलायला लावू नका दादा, मी मीडिया पुढे बोलन. तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं ना, मी बोल ना अजय दादा मीडियात. तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात, किती इंडिकेटर लागत होते निवडून यायच्या टायमाला, हे विसरू नका. मला खरं बोलायला लावू नका मीडियात. तुम्ही जर त्याला नाही पाठविलं ना, 29ला तुमची इतकी फजिती करील, तुम्हाला वाटत नाही तोवर विसरून जाईन. मी विसरत नाही, मी सुद्धा लय खुनशी आहे. कारण मी जातो नाही, मी बदल नाही करीत. प्रकाश आंबेडकरांनी 8 महिन्यापूर्वीच भाकीत काढलं होतं की जरांगे पाटलांनी सांभाळून राहावं. नाही, मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबाची. त्याविषयी सांगितलं होतं, पण म्हणलं इतके छक्के लोक कुठे आहेत असं मला वाटलं होतं. आता काय डायरेक्ट धाड दूध ढुश लगेच गोळी असं आहे. म्हणलं औषधं फौषधं गोळ्या कोण खेळत बसेल कशाला. आणि ते बी तसं दिसत होतं त्याच मी त्याची जर डँग देऊन ढिवूस असन जर शिका असं सांगतच बाय ढेट्टिड्याव आम्हाला तसं असन. हे तर गोळ्या लेंड्यान घेऊन पळत शेळ्याच्या. आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून. अरे असले चाळे शोभत सुद्धा नाही तो. चिल्लर पोरायचं ठीक आहे, अमका तमका ठीक आहे. तुझ्यासारख्याने कुठं गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून वीज बाधा करा आणि मग मारा, गाडी अंगावर घाला. आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्या संग 50 गाड्या असतात. 50 गाड्या असतात माझ्या संग. त्याने माझ्या अंगावर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या, त्याच्या किती जात्या. तो हे मारायला भेट नाही, तुला वाटतो आमचे भेट नाहीत. आमचे सुद्धा एवढे तापलेत, पण मी हात जोडलेत. शांत राहा, सगळ्यांनी शांत राहा. स्थिर नाही करायचं राज्य, हे अजितदादा सुद्धा ध्यानात ठेवायचं. त्याच्या सहित त्याला अजितदादा बीडमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्याला अजितदादा लवकर चौकशीला पाठवा. त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा. माझ्या जिथं सह्या लागतात तिथं घ्या. तुला नसन तर मी वावरी घेतो, फी भरतो, कोर्टात येतोय. नाही भरली ते 2 बापाच्या अवलाद त्याची. पण एका बापासारखं वाघ तिकडे नार्को टेस्टला चल. तू माझ्या नादी लागू नका. चला, धन्यवाद.